ठळक घडामोडी. ठाण्याच्या कळवा खाडीत तरुणांनी उडी मारली अशी माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व ठाणे नगर पोलीस स्टेशन दाखल होऊन सदर उडी घेतलेल्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. कळव्यातील 33 वर्षीय व्यंकटेश कुमार नावाच्या तरुणाने कळव्यातील खाडीत उडी मारून आत्महत्या केली. व्यंकटेश कुमार हा ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. सकाळी 10:30च्या सुमारास मुलाला घेऊन तो महागिरी कोळीवाडा विसर्जन घाट खाडीकिनारी गेला होता. त्या ठिकाणी मुलाला कठड्यावर बसून स्वतः त्याने खाडीत उडी मारली. डोळ्यासमोर घडलेली घटना पाहून मुलगा खूप घाबरला व लगेच घरी जाऊन आईला सर्व घटना सांगितली. तात्काळ घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांच्याकडूनही शोधकार्य सुरू आहे, परंतु अजूनही त्यांना मृतदेह सापडण्यास यश आलेलं नाहीये. मात्र या तरुणाने खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे. प्रगतशील भारतात अद्यापही बालविवाहाची प्रथा कायम आहे. ही सामाजिक व आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर समस्या असल्याने असे विवाह रोखण्यासाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशनने या डॉक्टरांच्या संघटनेने पुढाकार घेण्याचे ठरवले. सामाजिक जबाबदारीतून ही संघटना याबाबत सरकारला मदत करणार आहे. कायद्याने बंदी असली तरीही आजही विशेषतः ग्रामीण भागामध्ये बालविवाहाची समस्या कायम आहे. अशा विवाहानंतर लादण्यात येणारे बाळंतपण, कुपोषण, आजारपण याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. कमी वयातील गर्भधारणा व प्रसूतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. यात गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाची बाळे जन्माला येणे व अर्भक मृत्यूची शक्यताही अधिक असते. वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतर हे प्रकार उघडकीस येतात. पालकांना याची पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. असे प्रकार पहिल्या टप्प्यावर थांबवण्यासाठी डॉक्टरांनी जाणीव व जागृती करण्याचे ठरवले आहे. बालविवाहाच्या समस्येचे गांभीर्य सामान्यांना समजावे यासाठी हा प्रयत्न असल्याचे IMAचे सचिव डॉक्टर अनिल आव्हाड यांनी सांगितले. मुलीच्या सासरच्यांवर कारवाई होईल या भीतीने अशा विवाहाची माहिती लपवली जाते. गर्भधारणेनंतर नाव नोंदणी करताना वय लपवले जाते. अशावेळी अंगणवाडी आरोग्य कर्मचाऱ्यांनी वयासंदर्भात खातरजमा करायला हवी, असे बाल हक्क कार्यकर्ते समीर बेलोसी यांनी नमूद केले. तर रुग्णांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत असते. ग्रामीण भागात घरातल्या कार्यक्रमांना त्यांना अनेकदा बोलवले जाते. अशावेळी बालविवाहाचे कारण समोर आल्यास यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे गांभीर्य पालकांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉक्टर करणार आहेत. याशिवाय रुग्णालयामध्ये या संदर्भात जागृतीपर पोस्टरही लावण्यात येणार आहेत, असेही डॉक्टर संतोष कदम अध्यक्ष IMचे त्यांनी सांगितले. घडामोडींना वेग आलेला असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान व्हावेत यासाठी शहरातील मंदिरांमध्ये महिलांच्याकडून देवाला साकडे घातले जात आहे. काल शहरात विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिलांनी महाआरती केली. यावेळी आमच्या लाडक्या भाऊरायाला अर्थात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली. अशातच आज पुन्हा एकदा ठाण्यातील सर्व महिलांनी एकत्र येऊन वर्तकनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये एक अनोखा उपक्रम राबविला. अर्थातच एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत. विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या सुरू झाल्यात त्यावरील ठाण्यातील अनेक गृहिणी एकत्र येऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र प्रवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंतीद्वारे मुख्यमंत्री पदाकरिता एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा विचार करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
यूपीमध्ये भांडी ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून 2007 पासून फरारी असलेला गुन्हेगार सतीश बाबूलाल गुप्ता उर्फ सतीश तिवारी याच्या शोधार्थ असलेल्या STF फील्ड युनिट वाराणसी ठाण्यात आल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथक आणि यूपी पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तिवारीला रोड नंबर 10 वागळे स्ट्रीट येथून जेरबंद करण्यात यश आले. सतीश बाबूलाल गुप्ता उर्फ सतीश तिवारी हा भदोही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून सन 2007 पासून फरार होता. सदर आरोपी सतीश तिवारी या ठाण्याच्या वागळे परिसरात राहत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांच्या वाराणसी युनिट STF पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क करून UPAचे STF पथक ठाण्यात आले. त्यांना आरोपी तिवारीच्या शोधाकरिता ठाणे खंडणी विरोधी पथकांसोबत STF पथकाने संयुक्त शोध मोहीम घेत सोमवारी वाघेच्या रोड नंबर 10 येथून अटक केले. त्याला STF UP पोलिसांच्या ताब्यात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ठाण्यातील परिसरात महामार्गावर आणि शहरात रस्त्यावरून धावणारी अज्ञात वाहने किंवा अपघात झालेली वाहने यांच्यातून रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या घटना वाढत असून अवघ्या नोव्हेंबर महिन्याच्या 27 दिवसामध्ये ऑइल सांडण्याच्या 1 डझन घटनांची नोंद ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या रमाबाई आंबेडकर चौक जवळ दादोजी कोंडो स्टेडियम समोर खाटण रोड ठाणे या ठिकाणी रोडवर ऑइल सांडण्याची घटना घडली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी पोहोचून रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरवण्यात आली असून सदरचा रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतून अनेक राज्यमार्ग जातात, त्यामुळे महामार्गावरून हजारो जड आणि अवजड वाहने रस्त्यावरून धावतात. रात्री अपरात्री वाहनांचे होणारे अपघात, त्यातून सांडणारे ऑइल तसेच नकळत वाहनातून गळणारे ऑइल हे रस्त्यावरून पडून अपघाताची शक्यता निर्माण होते. तर काही अपघातही झालेले आहेत. तर चांगल्या रस्त्यावर दुचाकी घसरून वाहनाखाली सापडल्याने अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या ऑइलची गंभीरतेने दखल ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस घेतात. ठाणे महापालिकेकडे रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या तब्बल 12 घटना 27 दिवसाच्या कालावधीत घडलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने ऑइलवर माती टाकून अप्रिय घटनांना टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.